इकडे पालक पनीर रेडी झालेलं आहे माझा आणि असा कलर आला ना की समजायचं पालक पनीर झालेलं. आणि आज खूप 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 दमले कारण सगळं मलाच करायला लागलं. म्हणजे असं थोडं थोडं आई मदत करायच्या पण त्यांना नाही आता म्हणजे पायामुळं होत आणि लेप लावल्यामुळं तर काहीच नाही. मीच बोललो बुकीनं ते बघा तिकडं तांदूळ टाकले धुवायला सुकायला धुतले. आणि चला मंडळी वाजलेत 4:30 5:45 वाजायला आले आणि आत्ता झोपलाय तो जवळजवळ किती वाजल्यापासून जागा आहे. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर बाबू माझा उठला आणि खेळतोय तोपर्यंत पटापट पटापट कामं करून घेते. झाडू तर अगोदरच मारून घेतला मी आंघोळीच्या अगोदर कारण आई गेलेल्या. झाडू मारून घेतला, डब्बा टाकला कचऱ्याचा, बाबांचे शर्ट होतं ते वगैरे घासले आणि बेड वगैरे थोडंसं आवडलं, थोडंसं बाकी आहे. आता चपात्यांचं पीठ मळून घेतलं, चपात्या करून घेते कारण मग बाबांना दुपारी वगैरे लागतात. आणि गौरांशला पण डब्याला मी जाम चपाती असे रोल करून देईन म्हणजे खाईल तो, दुसरं काही टेन्शन नसणार. आणि जेवणाचं आता बघूया काय बनवायचं आहे ते. सध्या मी दुधी आणि डाळ अशी भाजी सुकी बनवून ठेवते, मग बाकी बघू रस्सा कशाचा बनवायचा आहे. भात वगैरे टाकते, आता दूध गरम करायला टाकले पहिला. तर अजून याची आंघोळ बाकी आणि आज शाळा आहे 12ची शनिवार असल्यामुळं, तर आज फास्ट फास्ट करायला लागणार आहे. 9:45 वाजले आणि गौरांश गेला आंघोळीला. तसं बघा हे गडबड आहे माझी. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. चला तर आता माझ्या चपात्यांचं काम चालू झालं आहे. म्हणजे चपात्या मी किती 5-6 केल्या कारण बाबांना नाश्त्याला सुद्धा लागतं आणि दुपारचं सुद्धा लागतं. तर आता आईंना उभं राहायला नाही म्हणजे सांगितलं किंवा त्यांना नाही जमत, तर त्याच्यामुळं मग मीच चपात्या बनवून ठेवल्या. मुलं नको टेन्शन नको दुपारचं पण, कारण त्यांना चपाती खायला लागते. सकाळी नाश्त्याला पण लागते कधी नाश्ता केला तर, आणि दुपारीसुद्धा काहीतरी लागतं म्हणून मग केल्या. आणि गौरांसुद्धा खायला बोललो, सगळ्यांना होतील. तर आता माझ्या चपात्या झाल्या. तर गौरांसाठी आणि माझ्यासाठी थोडेसे बदाम भिजायला टाकलेले, तर ते आता देते खायला. इकडं टाकले दुधीची भाजी, भात झालं आहे, आता वरण बनवायचं. मोठे मोठे झालं आहे सगळं जेवण वगैरे. आई बाबा चालले दवाखान्यामध्ये. हे तांदूळ धुतले दाखवते बघा. ते बघा तिकडं तांदूळ टाकले धुवायला सुकायला धुतले. आणि वाजले बघा 12:15 वाजायला आले. चला मंडळी वाजले 12:30. आई बाबा गेले, ते लेप लावतात नाही, तर मग काल त्यांना बरं वाटलं म्हणून आज परत गेल्यात. तर मग आज बाबा घेऊन गेलेत आणि आज त्यांना काही काम नाही सांगणार, म्हणजे असं पण नाही सांगत किंवा करत. आता फक्त मग अशी बाबांना नाश्ता वगैरे दिला. मी सगळं चपाती वरण भाजी भात सगळं बनवलं. मच्छी फ्राय केली फक्त. त्यांनी भांडी वगैरे घासून ठेवली, मी सगळी पसारा उरकला आहे. आणि आता 12:30 वाजले, तर मी आता जेवून घेते. आईसुद्धा चपाती खाऊन गेल्यात, बाबासुद्धा चपाती खाऊन गेले, गौरांसुद्धा गेला शाळेत, तो येणार 3:30 वाजता. आणि आता मी बोललो मग आता जेवते. तर जेवायच्या अगोदर पापड तळते थोडं, तर तेल गरम होते तोपर्यंत भांडी लावून घेते.
म्हणजे ते टेन्शन वाचेल. आणि मग संध्याकाळी मी आलूवडी बनवेल. आता मच्छी तर या लोकांना आहे, मच्छी फ्राय काय घेतलं आहे बाबांनी, कुप्पा घेतला वाटतं. तर मग ती लोक मच्छी खातील, मी संध्याकाळी आलूवडी बनवेल. आणि भाजीचं कसं काय ते बघूया संध्याकाळी काय बनवायची आहे. अजून दुधी आणि मुगाची डाळ अशी भाजी बनवलेली मी आत्ता. गौरांश खाऊन गेला म्हणजे टेन्शन नाही. बोलता बोलता भांडीसुद्धा लावते फटाफट. 12:30 वाजलेत. हे काय आहे की लवकर उठलं तर लवकर कामं होतात. तरी पण मी 8 वाजता उठते. म्हणजे नित्यांश रात्री थोडासा उठतो, म्हणजे एवढं नाही पण थोडासा, आणि झोपायलासुद्धा लेट होतं थोडंसं. म्हणजे माझं असं म्हणणं असतं की 11, 11:15 झोपलं पाहिजे, तर मग प्रॉपर अशी झोप होते. पण वाजतात 12, 12:30. अशी झोपली तर मी लवकर झोपते, पण हे आमच्या जागे असतात त्याच्यामुळं मग राहतं थोडं झोपायचं. नाही तर मी त्यांना बोलते तुम्ही जागा राहा, मी झोपते, असं पण होतं. पण आता मी लवकर झोपण्याचा प्रयत्न करेन आणि थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करेन. जरी 7 वाजता उठले ना तरी पण म्हणजे काम लवकर होईल, घाई गडबड नाही होणार. आणि 8ला उठूनसुद्धा माझी एवढी घाई होते ना, 5 मिनटं मला बसायला भेटत नाही, एवढी घाई. सटासट म्हणजे आंघोळ वगैरे अक्षरशः नित्याची मालिश करायला भेटत नाही मला आता, म्हणजे तेल लावून. आता ठरवलं की मग रविवारी कसं सुट्टी असते ना गौरांची स्कूल असल्यावर मग घाई होते माझी. मग बोललो डायरेक्ट आता रविवारीच त्याची मालिश करीन, म्हणजे आठवड्यातून एकदा. आता छानपैकी झोपल्याने छानपैकी खिमटी खायला लागला आहे तो. तर थोड्या दिवसांनी मग त्याला मी ॲपल वगैरेसुद्धा देईन, तर मी तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे ज्या कोणाला माहिती नसेल त्यांना यूजफुल ठरेल असं म्हणून. तर आता मला पापड तळते, थोडीशी भांडी लावलेत, पहिल्या जेवते. कारण सकाळी मी काय खाल्लं नाही, 2 टोस्ट खाल्ले फक्त चहामध्ये, कारण चपाती मी लेट बनवले म्हणून. आता मी चहा चपाती खाते मस्तपैकी. चहा चपाती खाल्ली म्हणजे टेन्शन नसते आपलं. तर चला आता पापड तळते आणि जेवण घेते, आणि मग बघूया संध्याकाळी. ब्लॉग कंटिन्यू करते. चला मंडळी, वाजलेत 4:30, 4:45 वाजायला आले, आणि आत्ता झोपलाय तो जवळ किती वाजल्यापासून जागा आहे, 3:30 वाजल्यापासून. मला 1 तास 1-1.5 तास झालं झोपवते, तो काही झोपला नाही, तो आत्ता झोपलाय. आता मी फटाफट जेवणाचं बघते. चला एकदा भांडी होती ती घासून घेतली. आता आईनं पायाला लेप लावल्यामुळे त्यांना जमत नाही त्याच्यामुळं. आणि तो ओटा साफ करायला घेतला आहे, कारण मच्छीचं केलं ना तर सगळं ओटा घाण झाला आहे, आणि त्याच्यावरच जेवण बनवायचं आमचं भाजीचं, ते जमत नाही. त्याच्यामुळं मग आता मी ओटा पहिला साबणाने घासून पुसून घेते आणि मग जेवणाला तयारी करते. डब्बल काम. तरी हे असं डोकं फिरतं ना खरोखर. ज्यांच्या घरी होत असेल ना असं त्यांना समजत असेल. कारण एकाला म्हणजे एकाची भाजी, परत दुसऱ्यांची मच्छी, आणि असं कालवण वगैरे बनवल्यावर एवढी घाण नाही होत ओट्यावर. पण हे असं काय बोलतात, मच्छी फ्राय केली ना का एवढं ओटा घाण होतं ना काय सांगायलाच नको. आणि त्याच्यात मार्गशीर्ष महिना होता, त्याच्यामुळं ते पुसल्याशिवाय पर्यायच नव्हता जेवण बनवायचं भाजीचं. तर मग ते मला आता डब्बलचं काम लागलं आहे. ओटा पुसून मग मी सगळं भाजीचं जेवण बनवलं, आणि मग लास्टला या लोकांची मच्छी होती फ्राय करायची, ती एकदम लास्टला गेली. आणि हे आता पुसलं, आणि परत एकदा मी रात्री पुसलं, असं 3 वेळा झालेलं आहे. आणि भांडी तर आमच्या घरी एवढी निघतात, अरे बाबा काय सांगायलाच नको कशी एवढे निघतात. तर जवळजवळ मी 4:30-5 वाजल्यापासून हे चालू होतं माझं, ते 7:30 वाजले, 8 वाजले तरी हे माझं सगळं चालूच होतं. आणि त्याच्यात पुढं बघायलाच झोपता झोपत नव्हता. त्यात तो एक येड वेगळा होता.
आणि मी इकडं 3 कामं एकत्र करत होती. म्हणजे एका साईडला भाकरी झालेली होती माझी, एक तव्यामध्ये होती आणि एका साईडला कांदासुद्धा पटकन कापून घेतलेला. म्हणजे जशी एक भाकरी झाली तसं मी एक कांदा कापून घेतला. परत दुसरी भाकरी झाली, परत मग काय म्हणतात पालकची भाजी साफ करायला घेतली. म्हणजे एक साथ म्हणजे 3 कामं चालू होती. भाकरीसुद्धा होती, कांदासुद्धा झाला आणि पालकची भाजीसुद्धा साफ करायचं काम एका साईडला चालू होतं. म्हणजे पालक पनीर बनवायचं होतं. मग ती साफ करून डायरेक्ट आपलं बॉईल करायला ठेवायची. तर इथं माझ्या नाचणीच्या भाकरी चालू होत्या. तर असं माझं एक काय बोलतात एका ह्याच्यात 3 कामं. इकडे पालक पनीर रेडी झालेलं आहे माझा आणि असा कलर आला ना की समजायचं पालक पनीर झालेला आहे. चला, आणि इकडे मसूरची डाळ. तर आता चालले मी भाजी आणायला. हो 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 भाजी आणायला चालले. एका साईडला आता मच्छी टाकले, डाळ झाली, पालक पनीर झालं आणि आता मच्छी टाकले यांना. आणि आता मी जाते भाजी आणायला. हो हो तर याला बघायला आले तर हा उठलेला. आता याला देते, थांब बाबा, याला देते आईंकडं आणि मी जाते भाजी घेऊन येते. चलो. हे बघ कसा थंडा बी बघ. बंद कर, नीट झाकण लाव. या बघ बघ कसा थंडा पिते बघ. कोणाचं घेतलंय ते? झाकण लावला का नीट? अय्या बघ गौरांश. मंडळी वाजलेत 11:15, 10 मिनिटं आणि आता झोपायचं आहे. आणि आज खूप 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 दमले, कारण सगळं मलाच करायला लागलं. म्हणजे असं थोडं थोडं आई मदत करायच्या, पण त्यांना नाही आता म्हणजे पायामुळं होत आणि लेप लावल्यामुळं तर काहीच नाही. मीच बोललो बुकी नको, बरा होऊ दे लवकर पाय. तर मग बोललो नको. तर आज सगळं 2-3 दिवस मीच करते. तर मग दमल्यासारखं झालं आहे, पण आता होईल सवय हळूहळू. तर चला व्लॉग इथं सेंड करते. नित्यांशला पण झोपवणार आहे आता मी, आणि मी सुद्धा झोपणार आहे. दुपारी मला बिलकुल झोपायला भेटलं ना, झोपायला अशी केली मी. आणि हा दुपारी मला वाटतं 2:30-3 पासून जागाच होता, त्याच्यामुळं मला बिलकुल झोप भेटली नाही. तर मग आता मी झोपणार आहे याला झोपून. तर आजचा व्लॉग मी काय बोलतात एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि असं झालेलं ना, मग अशी भाजी आणायला गेलेले मी, तेव्हा मस्त भाजी आणली मी आणि खूप महाग आहे. आणि कसं होतं माहिती आहे का, एक काम झाल्यावर दुसरं आठवतं, दुसरं झाल्यावर तिसरं आठवतं. आता मला आठवतं एक काम, तो म्हणजे की हार बनवायचे. तर उद्या अभिषेक करायचा आहे मला मंदिरात इथं, तर हार बनवायचा होता. तर आता मी त्या दिवशी जसा पटापट बनवला तसा बनवेल. धागाच नाही भेटला आणि मला लक्षातच नाही, म्हणजे असा एक झाला का असा एक आठवतं, असा एक झाला का असा एक आठवतं काम. ते कसं करायचं मला समजत गौरांश, तर ते मला समजत नाही. त्याच्या अभ्यासाला टाईम द्यायला भेटत नाही. कसं काय मॅनेज करू मला काही समजतच नाही, पण होईल मॅनेज. लक्ष्मी देवी साथ देते, आई साथ देते माझी, की तू कर. तर कसं हे सर्व मॅनेज होईल काही समजत नाही. मी काय करतोय काय नाही करत. आणि उद्याचं रुटीनसुद्धा बिझी असणार आहे. लादी वगैरे मी मग अशीच पुसून घेतली. यांनी नवीन असं मॉप आणलाय, तो तर त्याच्याने बोलले की पूस म्हणून. आणि त्याच्या आता आले झोप, त्याच्यामुळे तो रडतोय. चला बाय बाय.